स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत, परंतु हा अंतिम सामना इथे मात्र विजय झालेला आहे पीसीएस स्पोर्ट पीसी आणि या चॅम्पियन ट्रॉफीवरती या संघानं नाव कोरलेलं आहे. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. तर आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, कारण आज आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. दुसऱ्या फळीतला पहिला सामना आहे रुद्र स्पोर्ट सांगे विपक्ष जय हनुमान सोदरपाडा. राम चौधरी ऑन स्ट्राइक, पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला, एलिव्हेशन तर नाहीये, मात्र आउटफील्ड मध्ये बॉल खेळलाय. डीप मिड विकेटला एक धाव पहिल्या बॉलवर मिळते. धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना या मॅच मध्ये फलंदाज राम आणि प्रतीक ही सलामीची जोडी आहे जय हनुमानकडून. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना रुद्र स्पोर्ट्स सांगे. चला 2:50 आपण सामन्याला सुरुवात केली आहे. पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे आणि 4 षटकांपैकी पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटातच कंप्लीट करायची आहेत. 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालीच पाहिजेत, याची नोंद घ्या. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, रवी शॉर्ट बॉल पुल केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित. ओहो, जजमेंट थोडंसं चुकलंय, तिथे पिंटू होता अनुभवी खेळाडू, मात्र चूक घडली. कॅच ड्रॉप, प्रतीकला मिळतंय जीवदान. अजय असा जीवनदान आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मुठबल संघाने प्रतीकला दिला होता. 0 होती, तो एक्झॅक्टली बाद होऊ शकला असता, परंतु तसा जीवनदान त्याला मिळाला. त्यानंतर 25 धावा ठोकल्या, त्या 25 धावा मात्र मुठबल संघाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्या. हा प्रतीक वाकडे लगेच गोलंदाजांच्या वाकड्यात शिरतो, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला जीवनदान देणं हे फार घातक ठरू शकतंय. स्वतः जो फिल्डर होता पिंटू, त्याला असं वाटलं की मी कदाचित सीमारेषेच्या बाहेर चाललोय की काय, थोडा दुविधा अवस्थेत सापडला आणि त्याच्यामुळेच हा झेल ड्रॉप झालाय. चला एखादी ऍक्टिव्हा तिकडे मात्र स्पर्धा इथे मात्र आपण या ठिकाणी अनुभवली. माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या मार्गदर्शक ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने आणि सर्वांनी अपार मेहनत केली. 4 दिवसांची स्पर्धा होती आणि आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि अनेक पाहुण्यांनी अजय या स्पर्धेला भेट दिली, कारण काकडे साहेबांचं नेटवर्क खूप लॉंग आहे. हो, त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. बॉल हवेत आहे पुन्हा एकदा, परंतु यावेळेला संधी मिळणार नाहीये. बॉल चाललाय डीप फाईन लेग, सीमारेषेचा वेध घेत असताना सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा चौकार. अतिशय वेगाने चेंडू मात्र अगदी लॉंग स्टॉपच्या पलीकडे निघून गेला. राम आणि प्रत्येक ही जोडी पाहतो आणि एक्झॅक्टली पारंपरिक जोडी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. हो, ऑन साइडला खेचून मारलाय, फटका चांगला आहे आणि चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार. राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉल होता, लेंथ मध्ये चूक झाली. आडव्या बॅटनं फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. रामच्या बॅटमधून पोहोचते चौदरपाडा. प्रथम बॅटिंग करत असताना याही वेळेला तिकडेच खेळायचं होतं. स्विंग अँड मिस, चांगला बॉल होता, हा थोडासा दूर टाकला. परंतु या ठिकाणी या चेंडूच्या बरीवरती जर फटका जर तुम्ही केला असता तर ऑफ साईडला सुद्धा मात्र या चेंडूवरती तुम्ही चांगला मिडल करू शकला असता, परंतु थोडस हा चेंडू सुद्धा मात्र पाहिलं तर अगदी ऑन साइडला खेचून मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. इथे चेंडूला येऊ दिलाय, कट केलाय, सुंदर फटका, प्लेसमेंटला जवाब आहे. आउटफील्ड सुपर फास्ट आणि बॉल सीमा पार, येतोय चौकार. अजय सुपर फास्ट आहे, परंतु मित्र म्हणतो की फटका क्लासिकल होता. सुंदर गॅप तिथे आपण पाहिलं. अगदी या 2 फिल्डर्सला चेंडू बैतून मात्र या ठिकाणी अगदी या बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि काय सुरुवात पाहतो आपण जय हनुमान सोदरपाडा संघाची. कुठलाही विकेट त्याने गमावलेला नाही आणि एक्झॅक्टली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा आपण पाहत आहोत. यानंतर पुढील दोन्ही संघांना रेडी द्यायचं आहे. श्री गणेश दांबुलपाडा आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल योगेश 11 आमने
कारण प्रत्येकी 4-4 षटकांचे लढते आपण आता इथे पाहणार आहोत कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे त्यामुळे एका षटकामध्ये आपण या ठिकाणी कपात करतोय आणि लक्षात टायमर सुरू आहे कारण तुम्हाला पहिली 3 षटके 15 मिनिटांच्या आतमध्ये टाकायचे आहेत हो इथे मात्र सुरुवात केली दुसऱ्या षटकाला परंतु या ठिकाणी थोडासा चप्पल उड केल्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू चालला अगदी त्यांच्या डोक्यावरून पहिला चेंडू एक्झॅक्टली 2:50 मिनिटांनी इथे हाताळला होता चांगली सुरुवात रोशनच्या वतीने आपण पाहिली हो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँड होईल का लॉंगांच्या पलीकडे ओहो मौका भी दिया और छक्का भी दिया हा फटका सुद्धा पहा अगदी आकाशाला गवसतरी घालणाराच मात्र स्ट्रोक होता भरपूर मोठी चूक केली एक्झॅक्टली असं वाटलं की झेल होईल परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप आणि प्रतीकला पुन्हा जिवंत तिथे मिळाला परंतु हा चेंडू पहा पूर्णपणे पडल्यानंतर खाली राहतोय सरळ चेंडू गेला विकेट किपरच्याकडे येणार सुद्धा मात्र आपण विसरू शकणार नाही आणि किरण तलेची मात्र मोलाची साथ मग त्यांना तुम्ही कधीही कॉल करा ते तत्पर असतात हो फटका चांगला हवेत केलाय परंतु या ठिकाणी आतिश पाटीलचा अनुमान चुकीचा आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्याने लॉंग ऑनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार समोरच्या बाजूने यावेळेला ओव्हर द बॉलर्स हेड फिल्डर येतोय पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न फसलाय यावेळेला मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिलेला नाही परंतु हा देखील एक चान्स होता प्रत्येक बॉलवर संधी निर्माण केली जाते रोशन कडून एक धाव मिळाली आहे एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जय हनुमान चौदरपाडा संख्या 27 वर 27 विशाल कडून ही दुसऱ्यांदा चूक घडली गेली या अगोदर सुद्धा त्याने झेल ड्रॉप केला तेव्हा त्याच्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला हा झेल सुद्धा होऊ शकला असता परंतु असं त्याला क्षण वाटलं की आय थिंक माझा चेहऱ्याला तो चेहऱ्याचा भाग आहे तो मात्र सीमारेषेला टच होतो की काय त्या अनुषंगाने त्याने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला आणि एकेरा तिथे सुद्धा मात्र साथ त्याला मिळते पहिल्या बॉलवर देखील झेल ड्रॉप झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता 2 संधी त्याला पुन्हा एकदा मिळालेल्या आहेत जणू काही नशिबाशी हात मिळवणी करून आलेला आहे घरातून येत असताना टॅप केलाय हलक्या हाताने बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिकडे देखील मिस स्पीड होते बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय प्रोटेक्शन आहे परंतु आणखी एक धाव मिळेल 2 धावा या बॉलवर खराब क्रिकेट पाहतोय आपण आउटफील्ड मध्ये भरपूर चुका आहे ते मात्र होताना पाहायला मिळतात रुद्र स्पोर्ट्स सांगे संघाच्या वतीने कारण हा संघ जर पाहिला तर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सांगे नांदकरचे सकारामजी पाटील यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघाची आपण एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर बिन गडीबाद 29 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोघांच्या वतीने पाहायला मिळाली प्रत्येक वाकडे एका बाजूला राम चला यानंतर दोन्ही संघाला रेडी राहायचं आहे श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष योगेश इलेवन आमने ए यानंतर चला नाणेफेकीसाठी या आपण टॉस बॉक्स मध्ये तर आज मित्रांनो कुठल्याही संघाची हायगाई केली जाणार नाहीये चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केले गोलंदाजी खराब झालेली नाही परंतु क्षेत्ररक्षण खराब झाले आणि त्याचाच येथे फटका बसलेला आहे आतापर्यंत या 2 ओव्हर्समध्ये रुद्र स्पोर्ट्स सांगे संघाला 6 बॉलचा सामना केलाय प्रतीकनं 12 धावांवर तो खेळतोय 6 बॉल्समध्ये 17 धावांचं योगदान राम चौधरीचं आहे 2 ओव्हर्स नंतर 29 धावा फलकावर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाची हो निश्चितपणे कारण आता पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला आपल्याला एकही विकेट्स मात्र या ठिकाणी गमावला नाही आणि बॅटिंग लाईनअप जर पाहिली आपण चौदरपाडा संघाची तर इतरली लॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि इथं मात्र एक संधी असले दोघांना की इथून ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू शकतात हकीत जाण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आय थिंक या ओव्हरमध्ये मात्र ते मोठे फटके कदाचित प्रत्येक वाकडीच्या बॅटमधून पाहायला मिळतील का विशाल षटकाला सुरुवात करतोय हो पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू अगदी बॅटच्या खालून निघून गेला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल होता चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल आणि या दिशा षटकाची सुरुवात देखील डॉट बॉल न झाली होती हा बॉल भरपूर खाली राहिला आहे आणि अशा बॉलवर आडव्या बॅटनं खेळणं हे फार चुकीचंच असणार आहे प्रत्येक स्वतःवरच आता निराश दिसतोय आणखी एक डॉट बॉल थोडीशी त्याची जर आपण मनस्थिती जर पाहिली तर निगेटिव्ह पाहतोय ज्याप्रमाणे फटके तो खेळतोय पहा ज्याप्रमाणे हा फटके त्यांनी एक्झॅक्टली
पूर्णपणे कंप्लीट केला तर त्याची बॉडी लँग्वेज पाहिली आपण असं वाटतं की कुठला तरी तो डिप्रेशन मध्ये आहे. डिप्रेशन मध्ये म्हणता येणार नाहीये, परंतु यस पूर्णपणे फिट नाहीये, त्याच्यामुळेच कधी कधी थोडंसं मन भरकटतं देखील, परंतु कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. तो एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि फार महत्त्वाचा घटक आहे जय हनुमान चौदरपाडा संघाचा. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज जज करतोय अँड इज टेकन इट. दॅट्स अ ग्रेट कॅच. फलंदाज बाद. तिसऱ्या ओव्हरमध्ये विशालनं उद्ध्वस्त केला आणि पहिली सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मिस्टर पंकज आलाय. पहा आपण टेनिस क्रिकेटमधील एक खूप मोठं नाव पाहत असतो अजय पंकज माट्या. जरूर त्याच्याच प्रमाणे याची मात्र शरीरयष्टी आपण पाहत आहोत आणि तेच कार्य आपण सातत्यानं या हंगामामध्ये पंकजच्या वतीने पाहिलेलं आहे. फक्त दे दनादन तशीच फलंदाजी तो करत आलेला आहे. सिक्सर किंग आहे खऱ्या अर्थानं चौदरपाडा संघाचा. अतिशय धिप्पाड देहयष्टीचा हा फलंदाज पंकज वाकडे. प्रतीक त्याचा भाऊ बाद झालेला आहे. प्रतीक नावलौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. एक षटकार एक चौकार जरूर आला, मात्र त्यामध्ये देखील नशिबाची साथ मिळाली होती. 12 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झाला, परंतु सुरुवात चांगली आहे. 29 धावा फलकावर. 3 षटकांचा खेळ अजून संपलेला नाहीये आणि 4-4 षटकांची ही लढत आहे. याच्यानंतर देखील एक षटक बाकी असेल. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. विशालनं सुरुवात दमदार केली आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. विट मिळाली आहे. जबरदस्त फटका. कव्हर्सला क्लिअर करत असताना 2-2 खेळाडू पाठलाग करतायत, मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. दणदणीत चौकार. बाई शिकली होती की नाही अजूनही कोणालाच माहित नाही, परंतु रुद्र इलेव्हन सांगे सगळ्या खेळाडूंना आता मात्र काहीतरी शिकावं लागेल. आणि काय फटका ते मात्र चांगला पहिल्या वेगाने वारे सुद्धा जे वाहतात आणि त्या वाऱ्याच्या झोकाने चेंडू मात्र अगदी वेगाने बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेला. 4 धाबा इथे मात्र पहिल्याच चेंडूमध्ये पंकज प्राप्त केले आपल्या संघासाठी. चांगला फटका होता. चेंडूच्या मेरिटवर त्याने फटका खेळला. डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं, डीप कव्हरला त्याचा फायदा घेतलाय. इनफिल्डला क्लिअर केलं आणि 4 धावा प्राप्त केल्या. पहिला कमजोर बॉल या षटकातील पाहायला मिळाला. पुढचा बॉल. हा बॉल चांगला अगदी खोलात टाकलाय. हो, स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, परंतु नॉन स्ट्रायकर्स एंडला एष्ट्यांवर जाऊन धडकला बॉल. त्याच्यामुळे जास्त धावा मिळालेल्या नाहीत, नाहीतर कदाचित आणखी काही धावा मिळाल्या असत्या. फक्त 1 धाव. हो, परंतु एक नशीब असं की चेंडूचा मात्र कुठलाही गोलंदाजा शरीराचा भाग स्पर्श झाला नाही. अन्यथा मात्र या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडला मात्र जो फलंदाज होता त्याला मात्र जरूर मैदान सोडावं लागलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 34. 34 धावा. 1 विकेट आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त केलाय. यावेळेला लेटकटचा वापर केलाय. बॉल थोडा काळ हवेत होता, परंतु गॅप शोधलाय आणि फिल्डर पाठलाग करतोय, मात्र तो पाठीच राहिलाय. बॉल सीमा पार. सुंदर चौकार. गेला होता. गॅप तिथे होता आणि त्या गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला आणि आय थिंक रामनं मात्र त्या ठिकाणी 4 धावा प्राप्त केल्या. 3 षटकांचा केले या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 38 धावा आपण पाहतोय. जाणीवपूर्वकच खेळलेला फटका होता हा. काही मिस टाइम फटका नव्हता किंवा बॅटची कड लागली नव्हती. जाणून बुजून चेंडूला दिशा दिली होती. बॅटचा फेस उघडला होता. शेवटच्या क्षणाला लेट कटचा अतिशय सुंदर फटका कंट्रोल निशी खेळण्यात आला होता आणि 4 धावा प्राप्त केल्या फलंदाज राम चौधरीने. त्याचा हा 3रा चौकार. चांगली बॅटिंग रामने जरूर केलेली आहे. 1 षटकार देखील ठोकलाय. 19 धावांपर्यंत आतापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 वर. 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला आपण स्पीड अप करूया. शेवटचं षटक शिल्लक या पहिल्या डावातील अतिश पाटील आता मात्र आपण पाहत आहोत. शेवटच्या षटकामध्ये समोर असेल पंकज. पंकजच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 1 चौकार पाहिला. 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 5 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, परंतु या ठिकाणी पहिला चेंडू अतिशय चांगला लेथ वरती चेंडूने अचानक टेकऑफ घेतला आणि अखेर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. थोडासा दुविधा मनस्थितीत वाटला फलंदाज. एवढा फ्रंटफुटला कमिट होत होता आणि त्याच्यानंतर ऑन साईडला खेळू की ऑफ साईडला खेळू. ऑफ साईडला देखील स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न करायचा आहे की कव्हर्समध्ये खेळायचा आहे, ही दुविधा होती आणि त्याच्यामुळेच बॉल बॅटवर घेता आला नाही. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट.
येथे मात्र टॉपेज आहे, परंतु फिल्डर पोहोचणार नाहीत नोमॅन्स लँडमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव कंप्लीट केली आहे आणि आता ताळमेळचा अभाव आहे. फलंदाज धावबाद होऊ शकतोय, परंतु धावबाद केलं जाईल का, प्रतीक्षा केली जात आहे. येस, बॅट्समन आउट. मी तर म्हणतो की हा विकेट जाणून बजून म्हणजे इथे मात्र गमावले, कारण मैदानाच्या आतमध्ये आदित्य वाकडेचं येणं आता मात्र पारंपरिक स्वाभाविक आतमध्ये मात्र या ठिकाणी रामने विकेट्स सॅक्रिफाईस केले असं आपण म्हणू शकतोय. पण राम चांगली बॅटिंग करत होता, खूप कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होते. जम बसलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये धावचीच्या रूपात विकेट बहाल करणं कितपत योग्य आहे, मोठा प्रश्न जरूर आहे. परंतु आता आदित्य वाकडे मैदानामध्ये आलेला आहे, जो अशा परिस्थितीमध्ये त्या अनुषंगाने मात्र राम चौधरीने विकेट मात्र त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली असं आपण म्हणू शकतो. परंतु फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि न्यू बॅटर आदित्य वाकडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. 39 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहोत. ओ इथे मात्र टॉप एच चेंडू हवेत आणि आदित्य वाकडे जसा आला तसा मात्र त्याला माघारी जावं लागेल. यालाच म्हणतात क्रिकेट. याच गोष्टीची मी चर्चा केली होती की जम बसलेला आहे फलंदाजाचा, त्या फलंदाजाचं शेवटच्या ओव्हरमध्ये खेळपट्टीवर टिकणं फार महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. परंतु तो फलंदाज राम चौधरी धावचीच्या रूपात बाद झाला आणि नवीन बॅटरचा गट आहे या खेळपट्टीवर आल्या मोठे फटके सजवणं. बाउन्स चांगला होता बॉलमध्ये, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि चांगला झेल देखील स्वीकारण्यात आलाय. आतिशला यश मिळतंय. आदित्य वाकडेनं निराश केलाय, शून्यावर तो बाद होतोय. संघाची धावसंख्या 3 बाद 39. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्त्वाचा सामना. श्री गणेश जांभूळपाडा विपक्ष योगेश 11 आमणे ए. चला दोघांनी नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जांभूळपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आमणे संघाचे सुद्धा संघनायक आलेले आहेत. न्यू बॅटर एंटर होतोय नितेश चौधरी. अजून मात्र पहिल्या डाबाचा आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अजूनही धावसंख्या 45 किंवा त्यापेक्षा पुढे जाऊ शकते. एक मोठा फटका जरी आला तरी 45चा आकडा गाठता येऊ शकतोय आणि 4 ओव्हर्समध्ये 45 ते 50 धावा एक खूप चांगला स्कोर असेल. अतिचा पुढचा बॉल. हो, या वेळेला हुक करायचा होता. शरीरवेधी गोलंदाजी, बाउन्स चांगला होता. फलंदाज थोडा ऑफस्टिकच्या बाहेर सरकला होता, त्याला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात. जबरदस्त स्पेल आपण पाहतोय आतिश पाटीलचा, कारण 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती या टीम चौथरपाडा संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहा फलंदाजांना तोंड वर करू दिले नाहीये. चांगल्या लेन्थवरती चांगली लाईन तिथे मात्र मेंटेन केली आणि काय सुंदर चेंडूची तो हाताळणी करतोय. उंच पुरा असा गोलंदाज. हो, जाणूनबुजून फटका इथे केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पाक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आलाय. चेंडू आय थिंक गल्लीमध्ये तडब्याच्या दिशेने त्याला कट करायचा होतं, परंतु तसं मात्र त्या ठिकाणी तो करू शकला नाही. परंतु अखेर सिंगल धाव प्राप्त केली. उसळता बॉल होता आणि त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅन कडून बॉल काढायचा होता, परंतु बॉल थोडासा बॅटच्या आतल्या कडेला लागला आणि त्याच्यामुळे थोडासा समोर निघून गेला. फक्त एक धाव मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने मारा चांगला केलेला आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फिल्डरची साथ मिळाली नव्हती, त्यामुळे ते गोलंदाज थोडेसे खर्चिक ठरले. मात्र प्रत्येक गोलंदाजाने प्रभावी मारा केलाय रुद्र स्पोर्ट्स सांगे संघाकडून. यावेळेला आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर बॉल खाली आणि जबरदस्त कॅच थोडासा समोरच्या बाजूने वाईड ऑफ डीप मिड विकेट. अप्रतिम झेल, शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन आणि याच बरोबर डावाची होतीये सांगता. एकूण धावसंख्या 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल 4 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीम समोर. बघायचंय शेवटचा बॉल रिप्ले आपण बघतोय. खेळायचं होतं खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडा समोर गेला बॉल आणि तिकडे फिल्डर सज्ज होता. चांगलं जजमेंट, कुठली चूक झालेली नाही. आदित्य वाकडे, पंकज वाकडे, प्रतीक, राम मोठमोठी नावं आहेत आणि जेवढी धावसंख्या कदाचित पाहिजे होती तेवढी तर झालेली नाही. परंतु या खेळपट्टीचा विचार करता ही धावसंख्या देखील चांगलीच आहे. 4 ओव्हर्समध्ये 40 धावा, 41चं टार्गेट. शेवटचं षटक अफलातून पाहायला मिळालं. आतिशच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केले. जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. थेट टॉस बॉक्समध्ये तेथे आपल्यासोबत जोडले जातील योगी पाटील. धन्यवाद अजय गरत. सन्माननीय विश्वाजी पाटील, सन्माननीय योगीजी पाटील, विलासदादा पाटील आणि प्रदीपजी बांबरे साहेब, आपण सर्वांनी या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आहे. एका बाजूला श्री गणेश जांभूळपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल योगेश 11 आमने ए. तुकारामजी बजगे साहेब, आपण सुद्धा आमच्या सोबतीला जॉईन व्हा. सर्वांच्या उपस्थितीने आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या माहितीसाठी
दोघांना माहिती आहे नाणेफेकी एका बाजूला जय बुलना चषक आहे, दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा 11 आहे. कॉल देत आहेत जांभूळपाडा संघाचे संघनायक. जय बुलना चषकाची मागणी केली आणि ते चाललेला आहे. जसा मागणी तसा पुरवठा. विलासदादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय वितरित करा, जो आम्हाला किरोलीचे समाजसेवक गणेश बजागे यांच्याकडून लाभलेला आहे. पाहुण्यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आहे तीच टीम आहे आणि माझ्याकडून काही चुका झाल्या त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करणार. समोरच्या संघाबद्दल काय सांगणार? समोरचा संघ सुद्धा चांगला आहे, त्यांचे पण काही प्लेयर अवेलेबल नाहीत, त्याच्यामुळे चांगला सामना होण्याचा प्रयत्न होईल. तर जरूर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग करायचे कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. सध्याचे तुमचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु जो संघ तुमचा आता सध्या इथे आहे त्या संघाचा विचार करता तुमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे की गोलंदाजी स्ट्रॉंग आहे? आता तर 2 खेळाडू आलेत, बॉलिंग स्ट्रॉंग आहे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो 100%. तू युवा आहेस, तुझ्यावरती संघाची जबाबदारी दिलेली आहे, तर ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडशील या स्पर्धेमध्ये. हो नक्कीच. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नुकतीच नाणेफेकी आपण संपन्न केलेला आहे. टॉस जिंकण्यास श्रीराम स्पोर्ट आय थिंक श्री गणेश जांभूळपाडा संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. थँक्यू सो मच. जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण लगेचच इथे संपन्न करूया. निश्चितच मात्र एक अनाउन्समेंट आहे. अरुणजी जाधव आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, सांगे गावचे समाजसेवक. त्यांच्या माध्यमातून सांगे संघाने जर हा सामना ही वेळ लढण्याची आहे. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरचे सन्माननीय आमचे काकडे साहेबांचे लाडके जावई म्हणून त्यांची ओळख आहे सन्माननीय विश्वास पाटील या आपण पुढे. त्यांचा हा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. उबदार माजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. पुढील सन्मान जे आपण पाहत आहोत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत ते सुद्धा मात्र संतोषजी काकडे साहेबांचे लाडके जावई आहेत प्रदीपजी भामरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान मित्रांनो भारतीय जनता पार्टीची एक ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे माजी सरपंच ग्रामपंचायत खांडवलचे सन्माननीय विलासदादा पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जरूर त्यांची आध्यात्मिक विकास आघाडी तालुका अध्यक्ष क्या बात आहे, म्हणजे दादा जरूर उंच भरारी घेत आहेत. त्यांना सुद्धा आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान खांडवलचे युवा उद्योजक त्यांच्या मातोश्री विद्यमान सरपंच आहेत योगेशजी पाटील. आपण या आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती संपन्न केला जाणार आहे. नरेशजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करू. पुढील सन्मान आमनेपाडा गावचे ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथजी जाधव काका आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. रघुनाथजी जाधव यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. त्यानंतर बाबगावचे समाजसेवक सुरेशजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. सुरेशजी मेहर या आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आणि नरेश काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करतोय. कारण या स्पर्धेचे जनक संतोषजी काकडे साहेबांचे छोटे बंधू आहेत. नेहमीच मोलाचं सहकार्य जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्यांचं चांगलं कार्य आपण पाहत असतो. तर जाऊया आपण ऑन गोइंग मॅच ओ टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच योगेश पाटील. बॉल थोडा काळ हवेत होता, विकेट किपरचा पुरेपूर प्रयत्न, इथे फलंदाज सुरक्षित आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता खरं तर, परंतु पहिल्या बॉलवर मोठा धक्का बसला. रुद्र स्पोर्ट्स सांगे टीमला रोशन मोगरे बाद झाला. कॉट बिहाइंडच्या रूपात उसळता बॉल होता आदित्यचा खतरनाक बॉल, त्याच्यावर त्याने विकेट प्राप्त केली. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 1, टार्गेट आहे 41 धावांचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे समीर ठाकरे यांचं. चांगलं टार्गेट सेट करण्यात आलं. थँक्यू सो मच. आदित्यनं आज सकाळी देखील फार सुंदर गोलंदाजी केली. यावेळेला आपण पाहतोय थोडा खाली राहणारा बॉल आणि प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा 2 आहेत. 2 रन्स ऑन द बोर्ड. आदित्य वाकडे सध्या गोलंदाजी करतोय आणि तमाम मान्यवर स्पर्धेतून आपली रजा घेत असताना
यस, सन्मान्य विश्वास पाटील साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. फेक देखील चांगलीच होती, मात्र एक चौटी धाव अखेर कंप्लीट करण्यात आली आहे. चांगलं टायमिंग साधलं होतं पिंटूनं, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली आहे. पुढचा ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न विशाल कडून, मात्र बॉल भन्नाट वेगाने टाकण्यात आला होता. लवकर निघून गेला बॉल. बॅट थोडी उशिरा फिरली आणि डॉट बॉल. धावसंख्या फक्त 3 आहे. समीकरण कठीण होत चाललंय. 19 बॉल्स मध्ये आता 38 धावांची आवश्यकता रुद्र स्पोर्ट्स सांगे टीमला सामना जिंकणे. इकॉनॉमिकल स्पेल यावेळेला आदित्यचा तुम्ही पाहतात. ओव्हर द विकेट. समोर गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू येतो. आणखी एक डॉट. काय गोलंदाजी केली, लाजवाब. पहिल्या षटकाचा केस समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. फक्त 3 धावा. स्कोर कार्ड वरती 41 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दयनीय स्थिती तुम्ही पाहतायत रुद्र स्पोर्ट्स सांगेची. आदरणीय विश्वास पाटील, विलास पाटील, त्याचबरोबर योगेश पाटील साहेब या स्पर्धेतून आपली रजा घेताना आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. आपले पुन्हा एकदा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. जी स्पोर्ट सायकल आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तसेच एसए स्पोर्टच्या माध्यमातून एक बॅट देखील देण्यात आलेली आहे. त्यांचे देखील विशेष आभार. 18 बॉल्स मध्ये 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी प्रतीक वाकडे सज्ज होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज. गोलंदाजी अतिशय धारदार आहे. सांगे टीमकडे देखील चांगले फलंदाज आहेत. पिंटूकडे चांगला अनुभव आहे. क्लासिक बॅटिंग तो करू शकतोय. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. विशालने थोडंसं स्ट्रगल केलंय. मात्र रोशनची विकेट फार महत्वाची विकेट, जो पहिल्याच बॉलवर बाद झाला. अगदी बरोबर, कारण रोशननं पहिल्या सामन्यामध्ये देखील फार सुंदर बॅटिंग केली होती आणि महत्वाचं म्हणजे तो बॉलच्या मेरिटवर खेळतो. त्याचं बाद होणं हे फार मोठं नुकसान, फार मोठा धक्का लागला रुद्रा स्पोर्ट्स सांगीला. परंतु प्रत्येकी वेळेला एकच खेळ तुम्हाला मॅच जिंकून देणार नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कटर होता, खूप चांगला टर्न मिळाला प्रतीक वाकडेला. डॉट बॉल न सुरुवात. अप्रतिम बॉल आणि अप्रतिम दर्जा. Oh, swing and miss, another good ball, beautiful ball here. Super bowling. अफलातून गोलंदाजी. पहिला बॉल कटर होता, थोडासा मागे ठेवला होता. दुसरा बॉल पुढे टाकला, समोरून थोडासा बाहेर काढलाय. सलग 2 निर्धाव चेंडू. यावेळेला दिशा दाखवली आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे ते मिसफिल्ड आणि नो बॉलचा इशारा पंच करतायत. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा ते कंप्लीट करतायत फलंदाज. बिहाइंड स्क्वेअर ऑन साइडला मला वाटतं 3 खेळाडू होते. यस, त्याच्यामुळेच पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. डेफिनेटली कॅप्टनची आता मिस्टेक. क्षेत्ररक्षण चुकीचं सेट करण्यात आलं. क्षेत्ररक्षणासाठी ज्या काही सीमा आहेत त्यानुसार तुम्हाला फिल्डिंग सेट करावी लागेल. मला वाटतं की विकेट किपर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या मध्ये 3 खेळाडू उभे होते आणि दॅट्स वाय म्हणूनच तर हा नो बॉल घोषित केलेला आहे. बघा, पंच ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंच आहेत, पण पंच कुठेही उभे राहू शकतात. त्यांच्यावरती आहे ते ऑफ साईडला देखील उभे राहू शकतात किंवा लेग साईडला देखील. कॅप्टनला याची जाणीव असणं गरजेचं आहे की आपल्याला कुठे किती फिल्डर लावायचे आहेत. नियमांची पुरेपूर माहिती असणं देखील गरजेचं आहे. माहिती असेलच, परंतु कधी कधी चुका होतात. नो बॉलवर 2 धावा आल्या. 3 धावा स्कोअरमध्ये ऍड होत आहेत. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेला हुक केलाय. फटका सुंदर आहे. फिल्डर पाठलाग करतायत. बॉल चाललाय वाईडिश पाईन लेग सीमारेषा पलीकडे. महत्वाचा चौकार. जबरदस्त चौकार. या ठिकाणी संघर्ष सुरू होता फलंदाजांचा, परंतु यावेळेला एक नो बॉल आला. त्याच्यावरती 2 रन्स आल्या. तिथून तोडापार का होईना एक संधी त्यांना मिळाली आणि आता नेक्स्ट बॉलवर चौकार प्राप्त करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 वर. चांगली टोटल आता आपण म्हणूया. दुसऱ्या षटकामध्ये काउंटर अटॅक करायचं आहे फलंदाजांना. पहिला चौकार तर आला. 31 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. प्रतीक पुन्हा राऊंड द विकेट. ऑन साइडला पिंटूच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळतोय. बॉल आउट ऑफ पार्क, सिक्सर. बघा, एका नो बॉल न सामना कसा फिरताना दिसतोय. हेच तर वैशिष्ट्य आहे क्रिकेट खेळाचं. आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट फार लवकर खेळ बदलत असतो. स्लॉक केला ऑन साइडला. टायमिंग अफलातून होतं. उंची होती फटक्यामध्ये. एक वेळ असं वाटलं देखील की कदाचित बॉल जाईल की नाही सीमारेषा पार, मात्र अंतर देखील कापलंय बॉलनं आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा पिंटूच्या बॅटमधून.
अफलातून हा फटका होता. पिंटूकडे अनुभव आहे आणि सध्या अनुभवाचे बोल तो मैदानामध्ये बोलतोय. षटकार येणारे 14 बॉल 25 धावांची गरज. मॅच खुली केलेली आहे. सामना आपण पाहतोय आता दोन्ही बाजूने. पहिलं षटक राहिलं होतं पूर्णपणे चौदरपाड्याच्या नावी. लेट कट करण्याचा प्रयत्न. ओ लाऊड अपील अँड फिंगर अप. बॅटर गॉन. बिग विकेट. पिंटू पाटील या वेळेला बाद होतोय. संख्या 2 बाद 16. अँगडीची विकेट अखेर मिळाली या ठिकाणी. प्रतीक वाकडेला त्याच्या विरुद्ध चांगल्या रन्स करत होता, परंतु इथे थांबवलं. अखेर विकेट प्राप्त करण्यात आली. नवीन बॅटर रवी मैदानामध्ये. फलकावरती 16. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर तिकडे तुम्ही पाहत हर्षद जांभूळपाड्याचे खेळाडू आणि मच्छिंद्र काकडे देखील आहेत. त्यांच्यामध्ये काही चर्चा रंगतायत. फार महत्वाचे विषय असतात त्यांचे. आमचे इतर मान्यवर अरुणजी जाधव यांना तुम्ही पाहू शकाल. सांगे गावचे समाजसेवक उद्योगपती. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सांगे टीमला जर हा सामना टीमने जिंकला तर. 12 बॉल्समध्ये 25 धावा. सामना अजूनही मला असं वाटतं की दोलायमान अवस्थेत आहे. 2 ओव्हर्समध्ये 16 आलेले आहेत. 2 ओव्हर्समध्ये 25 बनवायचे आहेत. मात्र 2च फलंदाज बाद झालेत. विशालला आता पलटवार करावा लागेल. ज्यानं 3 चेंडू खेळले, धाव बनवलेली नाही. क्षमता आहे त्याच्यामध्ये. तो चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फार चांगली केली होती, मात्र बॅटिंगमध्ये देखील चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. रवी त्याला साथ देतोय आणि रवीने देखील खातं उघडलेलं नाही. एकच बॉल खरं तर खेळलाय. गोलंदाजीसाठी विजय. रिव्हर्सचा वापर केलाय. बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. येथे किमान 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पायानं अडवलाय फिल्डरनं. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत. कुठेतरी गोलंदाजाच्या टर्नचा स्विंगचा वापर करायचा होता बॅटरला. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाजाचा 2 धावा तेथे कंप्लीट. समीकरण आता बदललं. 2 धावांनी स्कोर 18 वर. आता धावा करायच्या 23. 11 बॉल शिल्लक. विजय मॅजिशियन विजय गोलंदाजी करण्यासाठी आलेला. बऱ्याचदा आपण बघितलंय त्याने फारच इकॉनॉमिकल षटका हाताळलेले आहेत. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये देखील सामने जिंकून दिलेत. लेस दॅन रन बॉल इक्वेशन असताना देखील सामने काढून दिलेत आपल्या टीमला. असा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा स्विचचा वापर. या वेळेला गॅप मिळत नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चांगला स्टॉप. फक्त 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या 19 वर जाऊन पोहोचले रुद्रा स्पोर्ट सांगे टीमची. सखाराम शेठ पाटील सांगेगावचे विद्यमान सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा रुद्रा स्पोर्ट सांगे संघ. आणि त्यांची मोठी स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. 31 ते 2 या तारखेदरम्यान. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी. वाईट बॉल. अवांतर धाव येथे मिळते. 41 धावांचा. आता 21 बनवायचे आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चित्त थरारकी लढत होणार आहे. या मॅचला फार मजा येणार आहे. क्रिकेटचा थरार अजूनही कायम तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये. इथे फुल टॉस. चांगला फटका गॅप मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. रवीच्या बॅटला डीप मिड विकेटला दोघांच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा येत आहेत रवीच्या बॅट मधून. अतिशय महत्वाचा चौकार. समीकरण बदलतंय. 9 बॉल्स मध्ये 17 धावांची आवश्यकता. आणखी एक मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पोहोचते. फुल टॉस होता परंतु लो फुल टॉस होता आणि त्यामुळेच गॅप मध्ये खेळणं फार गरजेचं होतं. षटकार ठोकण्याच्या नादात बऱ्याचदा आपण बघितलं की लो फुल टॉसवर फलंदाज झिरचीच्या रूपात बाद होतात. फोरआर्मची पॉवर पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. ताकद झोकली होती आणि गॅप मध्ये बॉल सरळ पाठवला चौकाराकरिता. हा चौकार येणं गरजेचा होता. या 4 न स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता 24 वर 24 रन्स. क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना.
जय हनुमान चौदरपाडा विपक्ष रुद्रा स्पोर्ट्स सांगे. स्विंग करायचा होता ऑन साइडला, बॅटची कड लागली आहे का प्रश्न विचारला जातोय आणि हो असं उत्तर मिळतंय पंचांकडून. बॅट्समन आउट, कॉट बिहाइंड. बॉलचा स्पर्श झालेला आहे, थोडा दूर टाकलेला बॉल होता हा. त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ साइडला देखील खेळू शकला असता, परंतु ऑन साइडला मिड विकेटच्या वरून षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. महत्वाची विकेट मिळाली आहे. आता 8 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. अजूनही भाकीत करता येणार नाही की कुठला संघ विजेता होईल या मॅच मध्ये. एक सामना या अगोदर दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे, नॉकआउट स्वरूपाची स्पर्धा आहे, त्याच्यामुळेच आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावा लागतो. नवीन बॅटर मैदानामध्ये आतिश, अष्टपैलू खेळाडू, उंचपुरा फलंदाज आतिश. ओव्हरपिच बॉल स्मॅश केलाय ओव्हर द बॉलर हेड, परंतु समोर आहे फिल्डर. स्ट्रेटिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव मिळते. कॉन्फिडन्स दिसला या फटक्यामध्ये आतिशचा. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या सांगी संघाची जाऊन पोहोचले 25 वर. आता 7 बॉल्स आणि 16 धावा असं समीकरण. सतत प्रयत्न करावा लागेल. पाठवल्या बॉलला स्क्वेअर लेगला, फिल्डर येतोय बॉलवर. 1 धाव इथे पूर्ण सेकंडचा कॉल आणि धावबादची विकेट. आणखी एक खेळाडू बाद. मॅजिशियन विज्जूची मॅजिक तुम्हाला बघायला मिळाली आहे. भले एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर चांगली वापसी. गोलंदाजी चांगली झाली चौकार आल्यानंतर विशेषतः. मात्र फिल्डरचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहुल होता. डीप स्क्वेअर लेगला लवकर बॉलवर पोहोचला स्वतःच्या उजवीकडे आणि फेक देखील चांगली होती. फटका देखील चांगला खेळला होता, थोडासा वेट वेळेला फलंदाज, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विशाल बाद होतोय. धक्का क्रमांक 4 रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीमला. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 4 बाद 26 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. 6 मध्ये करायचे आहेत 15 धावा. मॅच पूर्णपणे झुकवली आपल्या बाजूनं जय हनुमान चौधरपाडा संघानं. पेनल्टीमेट षटक होतं विजयचं, त्यानं केली कमाल आणि या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करत असताना जय हनुमान चौधरपाडा. परंतु आतिश टीमचा कॅप्टन अजूनही मैदानात आहे. 6 मध्ये 15 करायचे आहेत. कुणाल अंतिम षटकामध्ये ओव्हर द विकेट. कुणालचा पहिला बॉल जास्त उंच गेला, एलिव्हेशन मिळाले नाहीये, बॉल हवेत मिड विकेटला. ओहो, झेल खाली फिल्डर पोहोचला, परंतु अनुमान चुकीचा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. हवा आसमान में काफी ऊपर चली गई थी और जजमेंट गलत रहा वहां पर आदित्य का. हालांकि बहुत अच्छे फील्डर माने जाते हैं, लेकिन यहाँ पर जज नहीं कर पाए. गेंद उनके पीछे जाकर गिरी. दूसरे खिलाड़ी सपोर्ट के लिए आए थे, वो भी नहीं रोक पाए और पहली गेंद पर मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. ये देखिए स्लॉक किया था, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर रखी हुई गेंद थी. ऊंचाई काफी ज्यादा रही थी स्ट्रोक में, लेकिन 4 रन मिले हैं. अच्छी शुरुआत रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीम के लिए इस आखिरी ओवर में. अब 5 गेंदें और 11 रन. फिर से हवाई फायर, अब की बार गैप ढूंढा है. ओ बेहतरीन एफर्ट, क्या कमाल की फील्डिंग है, क्या क्रिकेट हो रहा है. जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 यहां पर अपील हो रही है. तीसरे अंपायर की मदद, सनसनीखेज खेल चलता हुआ, हैरत अंगेज क्रिकेट. सेन्सेशनल, जबरदस्त खेळ मैदानात सुरू आहे. काय फिल्डिंगचा एफर्ट होता. एका हातानं बॉल अडवण्यात आला आणि धावबाद देखील करण्यात आला, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेतलेल्या. सांघिक खेळ तुम्हाला करावा लागेल. तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि तुमची फिल्डिंग ज्या वेळेला उच्च कोटीची होणार, त्याच वेळेला तुम्ही चॅम्पियन बनणार. प्रतीक वाकडे त्या ठिकाणी सज्ज होतात. जबरदस्त एफर्ट त्याचा पाहायला मिळाला आणि नॉट आउट, म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. परंतु फिल्डर 100 पैकी 100 गुण. शायद हो सकता है कि ये टर्निंग पॉइंट हो जाए इस मैच का. पहली दोनों गेंदें, क्योंकि पहली गेंद पर विकेट मिल सकता था, तो दोनों टीमों के लिए वो दृश्य हुए हैं. अब यहां से जो शेष है
वो बहुत ही विशेष है, क्योंकि स्ट्राइक आतिश के पास है, जो कि एक प्लस पॉइंट नजर आ रहा है मुझे सांगे टीम के लिए। आतिश में वो क्षमता है आतिशी बल्लेबाजी करने की, अच्छे शॉट्स लगा रहे हैं। यहाँ पर 4 रन बचाए गए प्रतीक द्वारा। अब 4 गेंदों का खेल बाकी है, 9 रनों की जरूरत, चेजिंग कंपलसरी। कुणाल दाहिने से ओवर द विकेट। ओहो, फुल टॉस नहीं रोक पाया कोई भी, यहाँ पर हाथ लगा है शायद, जी हाँ रुक गई है गेंद, नहीं तो ये चौका भी हो सकता था। लेग स्टंप के बाहर तो रही थी गेंद। ओहो, क्या चल रहा है मैदान में, नाटकीय क्रिकेट। नाही, ये नाही जिता सकता आपको, असा खेळ तुम्हाला जिंकूच शकत नाही। आणि इथे पंचांनी बीमरसाठी टीव्ही पंचांची मागणी केलेली आहे, पंचांचा कॉल आहे। ओके, बीमर आता या ठिकाणी चेक केला जाणार आहे, परंतु 2 धावा बघा, 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या। गेंदबाज भी दबाव में नजर आते हुए, फील्डर्स भी दबाव में नजर आए इस दफा। 2 रन तो कंफर्म है वहां पर, लेकिन ये क्या नो बॉल है, और गेंद लेग स्टंप के बाहर भी है, यानी कि अतिरिक्त रन तो मिलेगा ही मेरे ख्याल से, लेकिन वो कौन से फॉर्म में आएगा, क्योंकि नो बॉल होगी तो वो अगली गेंद भी मौका बैट्समैन के पास रहेगा, फ्री हिट भी मिल सकता है। नो बॉल नहीं है तो वाइड तो जरूर होगी है, क्योंकि लेग स्टंप के काफी बाहर है। और थर्ड अंपायर का निर्णय वाइड बॉल, बीमर नहीं है लेकिन वाइड जरूर है। 3 अतिरिक्त रन, ये है क्रिकेट। पासा पलटता हुआ, 6 गेंदों में 15 रन चाहिए थे, अब 4 गेंदों में 6 रन चाहिए रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीम को। आता शांतता पाहायला मिळाली आहे, चौदरपाड्याचे प्रेक्षक पाठीराखे आता थोडेसे शांत झालेले आहेत। खूप चांगला सपोर्ट असतो, नक्षत्र चौदरपाडा असू दे किंवा जय हनुमान चौदरपाडा असू द्या, प्रेक्षक फार मोठ्या संख्येने येत असतात। मेरे ख्याल थोड़ा सा क्रीज के बाहर खेल रहे थे, नहीं तो ये शायद नो बॉल भी हो सकती थी, काफी बाहर थे, उनका फ्रंट फुट भी बहुत आगे निकला हुआ था। चलो अतिरिक्त रन तो मिल गए हैं, रनों का आना जरूरी सांगे टीम के लिए, गेंदबाज को वापसी करनी होगी। बढ़िया गेंद, जड़ में रखी हुई गेंद, यहाँ पर त्याचा स्वतःवर विश्वास आहे। आता 3 बॉल शिल्लक, 6ची गरज, परंतु 4 मध्ये 6 करायच्या होत्या, इथे एक सिंगल आली असती, आणखी 3 चेंडू तुमच्याकडे बाकी होते, त्यावर तुला स्ट्राइक नक्की मिळाली असती, परंतु प्रत्येकी बॅटरची वेगळी रणनीती असते। अपने आप को बैक करते हुए आतिश, ये लेग स्टंप की दिशा में, लेग स्टंप पर लगी है क्या, ओ अपील हो रही है, यहाँ पर आउट। आणि नॉन स्ट्राइकचा बॅटर बघा, ओ माय गॉड, काय दृश्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, खरोखरच आता शहारे निर्माण करण्यासारखाच हा सामना, हे पाहू शकता। सोडून दिला होता बॉल आणि फलंदाज बाद आहे। लेग बिफोर, जी हाँ, क्योंकि थोड़ा शफल कर चुके थे और बिल्कुल मिडिल स्टंप पर आती हुई फुल टॉस गेंद थी। इस एंगल से हमें लगा पहले कि शायद लेग स्टंप की दिशा में हो, लेकिन नहीं, मिडिल स्टंप पर आती हुई गेंद थी और उसको खेलने से चूक गए। सही निर्णय अंपायर का, कप्तान आउट हुए है। और देखिए ये फ्यूरियस चीज है, बल्लेबाज बहुत फ्यूरियस हो गए वहां पर नॉन स्ट्राइकर से इन पर, क्योंकि फुल टॉस मिस कर बैठे कप्तान साहब। 2 गेंदों में अब 6 रन चाहिए रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीम को। रोहित काफी निराश, नाराजी का असेल, कारण या अगोदरच्या बॉलवर एक सिंगल सुद्धा घेतली नाही आणि अशा चेंडूवर आउट झाला, त्याच्यामुळे जास्त राग कदाचित। हाँ बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि रोहित भी तो बल्लेबाजी कर लेते, उनके ऊपर भरोसा नहीं जताया था, बैट फेंकने का इरादा था वहां पर। कंट्रोल कंट्रोल, 2 चेंडू आणि आता 6ची गरज आहे। सांगे जिंकणार की चौधरपाडा जिंकणार? सतीश आए, लो फुल टॉस हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद और कोई गलती नहीं, बढ़िया कैच। और कितने गलतियां करोगे गेंदबाज लेकिन बल्लेबाज उसका फायदा नहीं उठा पाए। लागोपाठ फुल टॉस, थोड़ी सी डिप होकर आई थी, थोड़ी लो फुल टॉस बनी और सामने की बाउंड्री को क्लियर करने का प्रयास किया। अच्छा बैट्समैन सतीश का, लेकिन लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए। अब 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता। मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है समीर, ये आधुनिक क्रिकेट है, यहाँ तक कि 11वें नंबर के बल्लेबाज भी आकर बड़ा हिट जड़ देते हैं, कई बार हम देख चुके हैं। बल्लेबाजी के लिए अक्षय आए हैं, आखिरी गेंद, 6 रनों की जरूरत रुद्रा स्पोर्ट्स सांगे टीम को। ये चले कुणाल, दाहिने से ओवर द विकेट, ओ उठाया है फिर से लॉन्ग ऑन के फील्डर गेंद के नीचे।
एक और कैच शिक और आखिरकार ये मुकाबला जीत लिया है जय हनुमान चौधरपाड़ा टीम ने। बहुत ही रोमांचक मैच देखने को मिला, हैरत अंगेज क्रिकेट, वार पलटवार होते रहे, लेकिन आखिरकार दो अच्छे कैच अंतिम 2 गेंदों पर लॉन्ग ऑन की दिशा में वहां पर फील्डर ने लपके राम ने काम तमाम कर दिया। रुद्रा स्पोर्ट सांगे का शानदार कैचिंग उनकी और 5 रनों से मैच जीता, हैट्रिक हो गई। जी हाँ, आखिरी 3 गेंदों पर 3 विकेटें। एलबीडब्ल्यू के रूप में आतिश आउट हुए, उसके बाद 2 बल्लेबाज कैच के रूप में आउट हुए, तो कुणाल ने हैट्रिक चटकाई और मैच 5 रनों से जीतने में कामयाब हुई है जय हनुमान चौधरपाड़ा टीम। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय हनुमान स्पोर्ट चौधरपाड़ा अँड हार्ड लक रुद्रा स्पोर्ट सांगे। आणि भरपूर या सामन्यामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला आपल्याला पडतो। टर्निंग पॉईंट अजय जर पाहिले तर आतिशने सिंगल धाव कंप्लीट केली असती तर एक्झॅक्टली या सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं काहीतरी पाहायला मिळू शकलं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाही। अखेर जो जितावो सिकंदर आणि अखेर क्वार्टर फायनल मध्ये एक्झॅक्टली प्रवेश